कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी तालुक्यातील पावस तीर्थक्षेत्री परशुराम जयंती उत्सवानिमित्त रनपार गावात आलेले काही जण खाडीत नौका विहार करत असताना त्यांची होडी अचानक बुडाली। यावेळी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून याच भागात असलेली फिनोलेक्स कंपनीची बोट तसेच सागरी कवच अभियानातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बुडणाऱ्या होडीमधील 16 जणांना वाचवलंय। मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली। होडीतून फिरण्यासाठी हे सर्वजण गेले होते। अचानक फिनोलेक्स जेटी समोर त्यांची होडी बुडाली। यावेळी फिनोलेक्स कंपनीची बोट आणि पूर्णगड सागरी पोलीस ठाणे सागरी कवच अभियानाचे अंमलदार यांच्यासह BSF जवान यांच्या मदतीने होडीवरील बुडणाऱ्या 16 जणांना वाचवण्यात यश आले। मात्र या घटनेत होडीतला खाडीच्या पाण्यात जलसमाधी मिळाली आहे। पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सध्या सागरी कवच अभियान सुरू आहे। या माध्यमातून समुद्र किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात गस्त सुरू आहे। ही गस्त सुरू असताना दुपारी 3च्या सुमारास पावस खारवीवाडा येथील सरस्वती नावाची होडी घेऊन काही जण फिरण्यासाठी रनपार खाडी परिसरात निघाले होते। या दरम्यान सागरी कवच अभियान सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांनी ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली। फिनोलेक्स जेटीच्या समोर होडी बुडत होती। त्यांनी तातडीने फिनोलेक्स कंपनीच्या 2 बोटींच्या सहाय्याने घटनास्थळी जाऊन बुडणाऱ्या 16 जणांना वाचवलंय। होडी मात्र पाण्यात बुडाली आहे। त्यानंतर त्या 16 जणांना किनाऱ्यावर सुरक्षितपणे आणण्यात आलंय।